अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र आणि मंगलमय मानला जातो. हा महिना विशेषतः भगवान शिव आणि श्री विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या काळात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी विविध धार्मिक सेवा व कर्मे केली जातात. श्रावण महिन्यात तुम्ही कोणत्या सेवा कराल, कोणते धार्मिक कृत्य कराल, हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान शिवाची उपासना व पूजा. दररोज किंवा विशेषतः श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल, दूध, मध आणि तूप अर्पण करून अभिषेक करावा. शिवाला त्रिदल 3 पानाचे बेलपत्र अतिशय प्रिय आहे. पूजेदरम्यान रोज किंवा सोमवारी 108 बेलपत्रे ओम नमः शिवाय म्हणून व्हावीत. श्रावण महिन्यात श्री शिवलीला अमृत या ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत फलदायी आणि शांती देणारे आहे. त्यामुळे या ग्रंथाचे 7 दिवसाचे पारायण जमल तसे श्रावण महिन्यात करावे. पूर्ण ग्रंथाचे वाचन नाही जमले तर कमीत कमी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलीला अमृत 11वा अध्याय पठण करावा. दररोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. कोणत्या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे? श्रावणात शिवलीला अमृत, श्रीमद भागवत, ज्ञानेश्वरी किंवा हरिवंश पुराण या ग्रंथाचे घरात वाचन किंवा श्रवण करावे. रोज संध्याकाळी शिवतांडव स्तोत्र, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र किंवा मनाचे श्लोक म्हणावेत. श्रावण महिन्यात जितकी होईल तेवढी भगवान शिवांची उपासना, सेवा करावी. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी उपवास करून संध्याकाळी पूजा आरतीनंतर सात्विक आहार घ्यावा. या महिन्यात मांसाहार, मद्यपान आणि लसूण कांद्याचा अतिवापर टाळून सात्विक वृत्ती ठेवणे ही सुद्धा एक उत्तम सेवा मानली जाते. गरजू व्यक्तींना मंदिरात किंवा अनाथ आश्रमात अन्न व कपड्यांचे दान करावे. गाईला हिरवा चारा, गूळ किंवा पोळी भरवणे हे देखील पुण्यकारक आहे. श्रावणात निसर्ग बहरलेला असतो. या काळात बेलाचे झाड, तुळस किंवा इतर रोपे लावून त्यांची निगा राखणे ही निसर्ग सेवा आहे. नवविवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी मंगळागौरीचे व्रत व पूजा करतात. श्रावण महिन्यात घरात सुखसमृद्धी आणि शांततेसाठी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करतात. कोणतीही सेवा किंवा पूजा ही अवडंबरापेक्षा सच्च्या भावाने, श्रद्धेने आणि प्रसन्न मनाने करणे हे सर्वात श्रेष्ठ आहे. श्रावणी सोमवारचा उपवास आणि पूजा पवित्र मानली आहे. हा उपवास अधिक फलदायी आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी काही शास्त्रीय व पारंपरिक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. श्रावणी सोमवारी शक्यतो एक भुक्त दिवसातून एकदाच जेवणे किंवा फलाहार करावा. दूध, फळे, राजिगरा, साबुदाणा असा सात्विक पदार्थाचे सेवन करावे. मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, अतिमसालेदार पदार्थ पूर्णपणे वर्ज करावेत. तसेच या दिवशी तामसिक विचारापासून दूर राहावे. संध्याकाळी देवाची पूजा आरती झाल्यानंतर किंवा नक्षत्राच्या दर्शनानंतरच उपवास सोडावा. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा उटी घालून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजेला बसण्यापूर्वी हातामध्ये थोडे पाणी, अक्षता घेऊन मनात पूजेचा आणि उपवासाचा संकल्प करावा. शिवलिंगावर प्रथम जलाभिषेक, नंतर दूध आणि पुन्हा शुद्ध जल अर्पण करावे. नंतर पंचामृताने सुद्धा अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध, साखर हा अभिषेक अत्यंत शुभ आहे. शिवाला नेहमी त्रिदल 3 पाने असलेली आणि न फाटलेले बेलपत्र व्हावे. बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाकडे असावा. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे हा मृत्युंजय मंत्र म्हणावा. पूजेमध्ये काय अर्पण करावे आणि काय टाळावे?
जल, दूध, दही, मध याचा अभिषेक करावा. हळदी कुंकू शिवलिंगावर लावू नये. भस्म किंवा पांढरे चंदन वापरावे. बेलपत्र, पांढरी फुले, धतुरा, शमीची पाने, केतकी व केवड्याची फुले शिवाला निषिद्ध आहेत. अक्षता, अखंड न तुटलेले तांदूळ व्हावे. तुळशीदल, शंकराच्या पूजेत तुळशीची पाने वापरत नाहीत. पांढरे चंदन, भस्म हे लावावे. शंखातून पाणी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. राग किंवा निंदा करणे टाळावे. दिवसभरात मोकळ्या वेळात ओम नमः शिवाय जप करावा किंवा शिवलीलामृत विशेषतः 11वा अध्याय या ग्रंथाचे वाचन करावे. पूजेनंतर गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना यथाशक्ती अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान करावी. आरोग्याची अडचण असल्यास, आजारपण किंवा औषधे सुरू असल्यास कडक उपवास न करता फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन मनापासून शिवस्मरण करावे. श्रद्धेला नियमापेक्षा जास्त महत्त्व आहे. श्रावण महिन्यात पशुपती व्रत हे भगवान महादेवाची कृपा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जाणारे अत्यंत प्रभावी व्रत. हे व्रत एकूण 5 सोमवार केले जाते. या व्रताची पूजा पद्धत, नियम आणि उद्यापन कसे करायचे तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याच महिला श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत करतात. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी, घरात सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी केले जाणारे हे एक अत्यंत प्रभावीशाली आणि प्रसिद्ध व्रत आहे. हे व्रत महिला व पुरुष दोघेही करू शकतात. या व्रताचा संकल्प कसा करावा, हे व्रत कधी सुरू करावे, ही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.